नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. नमो बुद्धाय, जय भीम. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताई यशवंतराव आंबेडकर यांचा 91वा वाढदिवस समारोह ऐतिहासिक राजगृह दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आदरणीय मनीषाताई आनंदराज आंबेडकर, आदरणीय दर्शनाताई भीमराव आंबेडकर यांच्यासह संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख माननीय एस.के. भंडारे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिव भिकाजीराव कांबळे यांच्यासह जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे, भीमसेनेचे प्रमुख गोपीभाई मोरे, चैत्यभूमीचे व्यवस्थापक आदरणीय प्रदीप भाऊ कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे संस्थेच्या वतीने धम्म क्रांतीतील स्त्री शक्ती महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर या विषयावर केंद्रीय प्रशिक्षण उपप्रमुख सुप्रियाताई कासारे यांचे व्याख्यान पार पडले. उपवर्गीकरण व जनगणना या विषयावर संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख माननीय एस.के. भंडारे यांचेही या निमित्ताने व्याख्यान पार पडले. संस्थेचे ट्रस्टी, केंद्रीय कार्यालय प्रमुख, उपाध्यक्ष एस.के. भंडारे यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी या निमित्ताने संवाद साधला. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना माननीय एस.के. भंडारे म्हणाले की संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांनी संस्थेचे सुमारे 45 वर्ष अध्यक्षपद भूषवले होते. यापुढे महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस महाउपासिका दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणाही या निमित्ताने एस.के. भंडारे यांनी केली. महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 91व्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या पदस्पर्शाचे दर्शन घेता आले, त्यांना स्पर्श करण्यात आला, त्यांना वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांचे मंगल आशीर्वाद घेता आले. हे आमचे अहोभाग्यच, अशी प्रतिक्रिया यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे यांनी व्यक्त केली. राजगृहावर झालेला हा कार्यक्रम महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 91व्या वाढदिवसाच्या निमित्त समस्त भारतीयांच्या वतीने
आदरणीय मीराताई आंबेडकर यांना वाढदिवसाच्या निमित्त आभाळभर शुभेच्छा। आदरणीय मीराताई आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन। आदरणीय मीराताई आंबेडकर, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा 91वा वाढदिवस फक्त आणि फक्त महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर लाईव्ह आपण पाहू शकता। या ठिकाणी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा 91वा वाढदिवस राजगृह येथे संपन्न होत आहे। या कार्यक्रमानिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि मीडिया हे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। हॅलो, हां, नमो बुद्धाय, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे। मी आता ऐतिहासिक अशा आपल्या राजगृहाच्या खाली उभा आहे। माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख, समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय एस.के. भंडारे साहेब आपल्या सोबत आहेत। चळवळीतील अनेक मान्यवर सोबत आहेत। महाराष्ट्राचे भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे आहेत। आमचे गोपी मोरे चळवळीतील युवा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आमचं आज अहोभाग्य की आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका श्रद्धेय मीराताई आंबेडकर यांचा आज वाढदिवस होता। असंख्य कार्यकर्त्यांनी राजगृहावर येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, समता सैनिक दलाचे कमांडर, चीफ ऑफिसर आदरणीय एस.के. भंडारे साहेबांना विनंती करेन की श्रद्धेय महाउपासिका ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण काय सांगाल? नमो बुद्धाय, जय सम्राट, जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा आज 91वा वाढदिवस आहे। तो वाढदिवस आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आंबेडकर भवनमध्ये ब्रह्मकीर्तीतील स्त्री शक्ती अर्थात महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि उपवर्गीकरण व जनगणना याच्यावर आम्ही जाहीर प्रबोधन ठेवलेलं आहे की आता थोडा वेळ सुद्धा सुरू होते। तत्पूर्वी आदरणीय मीराताई आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकर बांधलेल्या राजगृहामध्ये निवास करतायत त्यांना सर्व महाराष्ट्र, मुंबई, केंद्र आणि विविध संघटना संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी येऊन जवळजवळ 7:30 वाजल्यापासून ते आत्ता पाऊण तास झाला की एवढी शुभेच्छा, केक कापणं, शुभेच्छा देणं, त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हा सगळा काम केलेला आहे। आम्ही वेळ दिला होता त्या वेळेप्रमाणे राजगृहातील आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, वहिनी साहेब यांनी ही संधी आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिली आणि आदरणीय मीराताई आंबेडकरांचा जो वाढदिवस जो आहे तो 91वा वाढदिवस आम्ही आता साजरा केला आहे। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आम्ही निर्णय घेतला आहे तो म्हणजे मीराताई आंबेडकरांनी हे समतेचं बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्धांच्यापासून, बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून, मग ते शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, रमाई असतील, यांच्यानी जी समतेची जी काही क्रांती आहे ती गतिमान करण्याचं काम मीराताई आंबेडकरांनी केलेलं आहे। त्याच्यात आता भीमराव आंबेडकर साहेब करत आहेत की महिलांना वेगवेगळ्या पद्धतीचं स्वतंत्र कामाची पद्धत सुरू केलेली आहे आणि त्यामुळं आज ताईसाहेबांच्या काळात
हजारो उपासिका शिबिर झालेली आहेत, हजारो उपासिका निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं संपूर्ण बौद्ध समाज अंधश्रद्धेतून मुक्त झालेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की मीराताई आंबेडकरांचा वाढदिवस जो आहे तो उपासिका दिन म्हणून या ठिकाणी पुढच्या वर्षापासून आजच्या तारखेपासूनच आम्ही साजरा करणार आहोत आणि पूर्ण देशभर की सगळीकडं जयंती वाढदिवसचा कार्यक्रम जो आहे तो उपासिका दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि आदरणीय मीराताई आंबेडकरांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची 100वी जयंती आम्ही साजरी करावी अशी आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात. अजूनही त्यांची स्मरणशक्ती मी सांगू इच्छितो, अजूनही त्यांची स्मरणशक्ती आणि एकदम कार्यकर्त्यांना एकदम ओळखतात अशी त्यांची एवढी मोठी अचाट स्मरणशक्ती 91 वर्ष झालं तरी सुद्धा तर त्या निश्चितपणे 100 वर्ष शताब्दी येतात आणि त्या मीराताई आंबेडकर या जगामधली एकमेव महिला अशी आहे की जे धार्मिक संस्थेची 45 वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेली आहे. आज त्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय सम्राट. नमो बुद्धाय, जय भीम. आपण राजगृहाच्या बाहेर, राजगृहाच्या समोर आम्ही आता आहोत. थोड्याच वेळापूर्वी भीमसेनेचे प्रमुख गोपीभाई मोरे आणि जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते नितीन भाऊ मोरे आम्ही सर्वांनी महाउपासिका आदरणीय श्रद्धेय मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. आमचं अहोभाग्य की आम्हाला भेटण्याची संधी मिळाली आणि वाढदिवसाच्या दिवशी ही संधी आम्हाला मिळाली हे आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. भीमसेनेचे प्रमुख गोपीभाई मोरे यांना मी विचारेन की ताईंच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण काय भावना व्यक्त कराल? ताई आंबेडकरांच्या या 91व्या जन्मदिन हा जो आम्हाला समजला तेव्हा नितीन भाऊ मोरे व मी आणि आपण या ठिकाणी तात्काळ आलो राजगृहाजवळ. आणि हा राजगृह जे आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र स्थान, या जगामधलं सर्वात पवित्र स्थान म्हणजे हे राजगृह आहे. या राजगृहामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि या ठिकाणी आम्ही आलो आणि त्यांना भेट दिली. त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना नितीन भाऊ यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या. जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ मोरे आपल्यासोबत आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका आणि 45 वर्ष ज्याने भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली अशा श्रद्धेय मीराताई आंबेडकर यांचा आज वाढदिवस होता. आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. राजगृहाच्या खाली आपण उभे आहात आता. भाऊ काय सांगाल? जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पर्श ज्या वास्तूला लागला, जिथे त्यांनी अनेक दुःख आणि सुखाचे क्षण पाहिले, अनुभवले, अशा राजगृहाच्या इथे मी उभा. आणि कारण गोपीजीने सांगितलं की आमच्या ज्या आई आहेत, सर्वांच्या आई ज्या आहेत, आयुष्यमान मीराताई यशवंत आंबेडकर आमच्या आई महाउपासिका, भारतीय बौद्ध महासभा आज पूर्ण देशामध्ये वाढवण्याच्या अनुषंगाने त्यांचं एवढं काम, त्यांचं एवढं योगदान. आता 91 वर्षाच्या झाल्या आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे. परंतु इथे आल्याच्या नंतर त्यांना स्पर्श केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.